फायनली मोस्ट अवेटेड रिझल्ट ग्रुप बी या एक्झामसाठी जो प्रिलिमिनरी एक्झामसाठी जो रिझल्ट बाकी होता येणे तो आज 19 मे रोजी फायनली रिझल्ट आउट झालेला आहे। आणि यामध्ये एक्झॅक्टली जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे, संपूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागलेले आहेत, या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जे आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा आज आपण म्हणजे खूप मागच्या 1-2-4 दिवसापूर्वी पण न्यूज आली होती की 2 दिवसामध्ये रिझल्ट लागेल आणि फायनली त्याचप्रमाणे झालेलं आहे। मधल्या सुट्ट्यामुळे जरा थोडे असल्यामुळे जरा रिझल्ट आपल्याला आज फायनली 19 मे रोजी रिझल्ट लागलेला आहे। बघा ग्रुप बी म्हणजेच गट ब पूर्व परीक्षेचा रिझल्ट आणि जवळपास या एक्झामसाठी 8,000 जवळजवळ जे विद्यार्थी आहेत ते क्वालिफाईंग झालेले आहेत मेन्स एक्झामसाठी। आता हे जे मेन्स देणार आहेत तर या मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1:17 एवढा रेशिओ जो आहे म्हणजे या ग्रुप बी प्रिलिमिनरी एक्झाम ज्यांनी पास केली त्यांच्यासाठी ठेवण्यात आला होता। फायनल कट ऑफ किती लागला आहे तर बघा 62.50 एवढा कट ऑफ लागलेला आहे। बघा आता आपण कॅटेगरी वाईज कसा लागलेला आहे ते एकदा आपण समजून घेऊयात। मी स्क्रीनला पण तुम्हाला एक स्क्रीनला पण लावतो आहे बघा, स्क्रीनशॉट म्हणजे तुम्हाला आणखी स्पष्ट दिसेल। बघा आता थोड्या वेळापूर्वीचं जे आहे रिझल्ट जो आहे आउट झालेला आहे। बघा पहिला मुद्दा की इथे स्पष्ट दिलेला आहे, बघा इथे स्पष्ट दिलेला आहे की रिझल्ट कशासाठी आहे तर ग्रुप बी सर्व्हिसेस आहे कंबाईन प्रिलिम्स एक्झाम्स 2024चा जो काही रिझल्ट बाकी होता मोस्ट अवेटेड रिझल्ट तो लागलेला आहे। आणि फायनली कट ऑफ किती लागला आहे हे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे। बघा ओपन कॅटेगरी, बघा ओपन कॅटेगरी जी आहे 62.50 एवढा कट ऑफ लागलेला आहे। 62.50 हा कट ऑफ लागलेला आहे। म्हणजे खरं तर जे आहे अशा प्रकारचं प्रिडिक्शन बऱ्याचशा माध्यमांमध्ये करण्यात पण आलेलं होतं, परंतु जसं की युजली जो कट ऑफ लागतो त्यापेक्षा थोडंसं जरा एक्सपेक्टेड जरा जास्त कट ऑफ लागला असं म्हणलं तरी काय हरकत नाही। परंतु हा कट ऑफ जो होता यापूर्वी पण बऱ्याचशा माध्यमांमध्ये जे आहे बऱ्याचशा लोकांनी जो प्रिडिक्शन केला होता त्याच्या जवळ आसपासच लागलेला आहे। ज्यांचा रिझल्ट आला नसेल त्यांनी अजून प्रिलिमिनरी एक्झाम जी काही आपली ग्रुप सीची जी एक्झाम होणार आहे तर त्या एक्झामवर फोकस करा। ज्यांचा आताचा रिझल्ट आला असेल त्यांनी मेन्सवर फोकस करा। बघा अजिबात कुठल्याही प्रकारचा हताश होऊन न होता तुम्ही आणखी फुल फ्लेज अभ्यासाला लागणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर बघा एस सीचं जर आपण पाहिलं मेरिट किती लागलेलं आहे, बघा एस सी या कॅटेगरीसाठी पाहिलं आपण मेरिट तर 61.50 आहे एस सीसाठी। पुढे जाऊयात बघा एस टीसाठी जर आपण पाहिलं आहे एस टी या कॅटेगरीसाठी तर एस टी या कॅटेगरीसाठी जर पाहिलं आपण 56.50 आहे। बघा 56.50। पुढे जाऊयात बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला इथे ही सांगू इच्छितो मी। बघा EWSसाठी किती लागलेलं बघा एकदा EWSसाठी जर आपण पाहिलं तर EWSसाठी किती लागलेलं आहे तर 57.75 EWSसाठी लागलेलं आहे 57.75 ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे। पुढे बघा हा प्रिलिम्स ग्रुप बीचा मी मध्ये तुम्हाला सांगत आहे ग्रुप बी या एक्झाम म्हणजे प्रिलिम्स या एक्झामचा 2024चा रिझल्ट आहे आज लागलेला। त्यानंतर ओबीसीसाठी किती कट ऑफ लागलेला आहे ते एकदा आपण समजून घेऊयात। बाकी तुम्ही स्क्रीनला वाचू शकता, मी स्क्रीनला जे याचा स्क्रीनशॉट पण लावतो आपल्या या व्हिडिओच्या। आपण जर ओबीसीचा जर पाहिला तर 62.50 म्हणजे जवळपास समानच आहे। बघा 62.50 जो आहे हा ओपनचा आणि ओबीसीचा जर आपण जर आकडा पाहिला तर जवळपास समान दिसतो आहे। त्यानंतर बघा दुसरं आणखी पाहूयात SEBC यामध्ये जर पाहिलं आपण तर 62.50 परत लक्षात ठेवा 62.50 आणि आपण याचा जर पाहिला ओबीसीचा जर पाहिला तिथे पण 62.50 दिसत आहे आणि ओपनचा पाहिला तिथे देखील आपल्याला 62.50 दिसत आहे आकडा किती 62.50 हे बघा एकदा बघून घ्या। ओपन पाहिलं तर 62.50 दिसत आहे। आणखी आपण खाली जर गेलो आणि तिथे बाकी काही संपूर्ण जे काही कट ऑफ्स आहेत सर्व इथे बघा कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ दिलेले संपूर्ण तुम्ही कट ऑफ पाहू शकता, त्यात काही डाऊट नाही आहे। परंतु एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा SBC यासाठी बघा तुम्हाला किती लागलेला आहे 61.25 लागलेला आहे। पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे याच्यामध्ये की 62.50 एवढा हा ग्रुप बी या पदासाठी जी काही पूर्व परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेचा रिझल्ट हा लागता फायनली आज 19 मे उजडलेला आहे आणि आज रिझल्ट लागलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचं या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जे पास झाले असतील आणि मेन्सला क्वालिफाय झाले असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा फॉर्म ग्रुप सीसाठी भरलेला आहे आता ज्यांचा रिझल्ट गेला असेल तर त्यांनी त्या एक्झामवर पण फोकस केला तरी काय हरकत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे
ज्यांचा ज्यांचा हा रिझल्ट आलेला आहे म्हणजे ग्रुप बीचा, तर त्यांनी मेन्सवर फोकस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इंग्रजी व्होकॅब्लरी आणि इंग्रजी व्याकरण या संदर्भात जर बॅच हवी असेल तर आपल्या अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर फक्त आणि फक्त मी इंग्रजी व्याकरण शिकवतो, तर त्या संदर्भात तुम्ही बॅच जॉईन करू शकता. दुसरा विषय आपण घेत नाही. फक्त इंग्रजी व्याकरण शिकायचं असेल तुम्हाला माझ्याकडनं तर तुम्ही इंग्रजी व्याकरण शिकू शकता आणि अगदी कमी फीसमध्ये आहे. म्हणजे तुम्ही फीसवर जाऊ नका, फीस कमी आहे म्हणजे क्वालिटी खराब असेल वगैरे, तुम्ही डेमो लेक्चर्स पहा आणि त्यानंतर मग ठरवायचं आहे. बघा फक्त 199 रुपयाला जी आहे आपली सध्या बॅच चालू आहे. 199 रुपयाला बॅच चालू आहे. ज्या बॅचला जवळपास सांगतो आहे 1,500 प्लस अधिक त्या बॅटला लाईक्स आहेत आणि आपल्या ॲप्लिकेशनची डाउनलोडिंग जवळपास 10,000 झालेली आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये. त्यामुळे तुम्हाला क्वालिटी वगैरे संपूर्ण समजेल आणि त्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्लरी विथ ट्रिक्स आणि ग्रामर ही अगदी सोप्या बाबीने म्हणजे एकदम कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, भूकंपट्टी पद्धतीने नाही, फक्त हा पॅटर्न चालतो आहे असं असं एवढं नाही, तर तुम्हाला एखादा ग्रामरचा प्रश्न, एखादा म्हणजे डिफिकल्ट प्रश्न, एखादा आपण जसं गणित सोडवतो त्या पद्धतीने कसं वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल अशा अगदी सोप्या पद्धतीने जे आहे सांगण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, मी 2017पासून जो हा विषय शिकवतो इंग्लिश ग्रामर, तर या संदर्भात जी मला त्याच्यातला जो अनुभव आहे तर त्या अनुभवाला जर का आपण जर विचार केला तर त्यानुसार जर आपल्या लेक्चरची क्वालिटी संपूर्ण कंटेंट जर आपण पाहिला तर 199 रुपये फीस अगदी कमी आहे. त्यामुळे अवश्य तुम्ही जर का तुम्ही खरंच सिरियसली प्रिपरेशन करू इच्छित असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे, कुणाला व्होकॅब्लरी आवडेल तर कुणाला ग्रामरचं, कारण व्होकॅब्लरीचे इडियम्स आणि फ्रेजेसवर आपण संपूर्ण पिक्टोरियल फॉर्ममध्ये आणि बेसिक शिकलेलं आहे. त्याचा ओरिजिन जो असतो तर तो आपण त्याच्यामध्ये शिकवलेला आहे आणि व्होकॅब्लरी प्लस ग्रामर हे दोन्ही पण 199 रुपयामध्येच आहेत. अशा सर्व विद्यार्थी मित्रांचं परत एकदा अभिनंदन. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.